चाय 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 चाय। थांबा साहेब, येते घेऊन. अरे नाही, तू कशाला चाललीस? अगं मग आता इथं कोण करणार? आधी दूध टाकायचं की पाणी? धैर्य मुजुमदार, आयुष्यात एकदा तरी चहा बनवून बघायला हवंच. काय ताई, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय ना? होय नेता, मी स्वतः पाहिलं यांना पैसे घेताना. नेता, येऊन माणूस त्यांना एवढे पैसे का म्हणून देत असेल? मला ना भीती वाटते. हे परत भाऊरावांच्या विरोधात काही कट रचत नसतील ना? काही असं झालं तर? कळालंय मला. इरा, मी आले म्हणून गप बसला ना तुम्ही? हो वहिनी, मला पण घ्या की तुमच्या टीम मध्ये. काय विषय चालला होता तुमचा, मला पण सांगा. इरा, अगं कुठं काय महत्वाचं नाही, तू सांग ना. ठीक आहे, नका सांगू, राहू दे तुमच्याकडे. पण ज्यावेळी मी या घरात सून म्हणून येईल ना, तेव्हा सगळं सांगायला लागेल. बघाच. इरा, या बाजूला तर आमच्या यांची स्टडी रूम आहे. हे दोघं का चालले असतील तिकडे? काय, कुठं ठेवायचं? इकडं. भास्कर, भास्कर, उशी बघ. बर. उशीने कर. तुम्ही काय करताय यांच्या स्टडी रूम मध्ये? धैर्याला भेटायला आलो तिकडं. होय, आम्हाला वाटलं की इथं स्टडी रूम मध्ये असेल, पण इथं नाहीच आहे. तुम्हाला माहिती आहे कुठे गेलाय तो? नाही, दरवेळी सांगून जातात, यावेळी काही सांगून नाही गेले. हां. चालतंय, संध्याकाळी आल्यावर बोलतो त्याच्याशी. चल.
आता तर करायलाच लागणार. आयडिया. हॅलो. मला लवकर चहा बनवायची रेसिपी सांगा. हा काय? चहा टी तो कसा बनवायचा ते सांगा. तुम्हाला चहा पाहिजे का? अहो मग मी करते ना, तुम्ही कशाला करताय? मला सांगा कुठे आहात तुम्ही, मी लगेच घेऊन येते. एवढ्या वेळात रेसिपी सांगून झाली असती. जेवढं सांगतोय तेवढं करा की. लवकर सांगा चहा कसा बनवायचा. हो 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 सांगते. आधी एक भांड घ्या. भांड? एवढं कळतं मला. त्या उंजळीत चहा नाही बनवणार आहे मी. हॅलो 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 धैर्य. हॅलो. काय चाललंय तुमचं? फोन बंद करा आधी तुमचा. केलाय की बंदच केलाय. ओ काय करताय? चहा. याच्यात त्याच्यात चहा बनवतात. हा म्हणजे मला माहिती आहे त्याच्यात चहा करता, पण ऍक्च्युली हा हे मॅचिंग होत होतं ना, म्हणून मी. हरकत नाही, त्याच्यात बनवतो चहा. एवढं काय त्यात. एक्सक्यूज मी. सॉरी. बस अजून एक ग्लास टाका की. म्हणजे अख्ख्या कोल्हापुराला आपण चहा प्यायला बोलू इथे. तहान लागली होती मला. कसं आहे ना, मी चहा बनवताना जरा जास्त बनवतो. म्हणजे सवय मला तशी. काय सगळ्यांना पुरला पाहिजे, कमी पडायला नको. आणि अचानक जर एखादा माणूस वाढला तर त्याला पण तर चहा मिळाला पाहिजे ना. बरोबर. आणि मग उरला की तो फेकून द्यायचा. नाही, फेकून कशाला जायचा. संध्याकाळी तो गरम करायचा आणि प्यायचा. ऍक्च्युली कसं असतं ना, आपण ज्यावेळेस सकाळी चहा बनवतो त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस जरा एक्स्ट्रा बनवायचा. तो चहा संध्याकाळी गरम करायचा आणि प्यायचा. आणि जर संध्याकाळी चहा बनवला तर तो अजून एक्स्ट्रा बनवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी. बस आत्ता पुरतं चहा बनवा. बनवतो की, एवढं काय.
आधी कडू वागायचं आणि मग गोड वागायचं, असा स्वभाव आहे ना तुमचा. नाही काय, जनरली आमच्यात चहा करताना आधी साखर टाकतात. एक मिनिट, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच चहा करताय का? नाही, पहिल्यांदा कुठं. नाही नाही, चहा बनवणं म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. आणि कसं आहे ना, आधी कडू वाटणाऱ्या गोष्टी गोडच्या साथीनं होतात की गोड. म्हणून मी असं सगळं करतो. म्हणजे कसं, सगळंच एकदम गोड होतं. मग तो चहा असो नाहीतर आयुष्य. आणि सध्या सगळं गोड व्हावं याकडेच लक्ष आहे माझं. तू टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. झाला का चहा? अहो एवढ्या वेळात ते जेवण बनवून झालं असतं. झाला. ऍक्च्युली कसं असतं ना, गुड थिंग्स टेक टाइम. काय करताय? तरी म्हणलं कुठला गोंधळ न घालता तुम्ही चहा बनवलात कसा? थांबा जरा. फिरतीचा नाद खुळा, ठिणगीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी हवार खुळा. हो दुरावते आस पुन्हा, पुकारते साध पुन्हा, वनवायो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या एक मिनिट, इकडे. हा, इथे आठवलं. हे पराग, हे बघ काय.
पॉडकास्ट काय होईल नंतर, आधी येऊ सीन बघूया. अगं काही नाही, ते जरा यांचा हात भाजला होता ते चहा गाळताना, म्हणून फक्त मदत करत होते. आणि तुम्ही हो काय करताय? हा साधं चहा पण गाळता येत नाही तुम्हाला? हा मग बाकीची कामं कशी करणार तुम्ही? काही नाही, हाताला भाजलंय ना तरी सुद्धा आणून द्यायचा चहा. हा आलेच मी. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय का? लगार चांगला हात भाजला असेल पेनी. हो ती सावी आहे. मला काही साधं सुद्धा प्रकरण वाटलं वय. बसला ना हाताला चहाचा चटका. देवण आता देवून देवून. परत हा आलो आलो. देवण चा देवण चल. हा अँगल परफेक्ट आहे. इथूनच शूट करू आपण. हा ओके. आणि असं सलग शूट नाही केलं तरी चालेल, आपण कट मध्ये शूट करूया. हा सावी मॅडम चहा. कटिंग पे कटिंग. हा तुम्ही जरा तिकडे थांबा, घेतो आम्ही नंतर. अजून सावी मॅडम अगोदर चहा घेतला असता नाही, म्हणजे नंतर थंड होईल ना म्हणून. पराग ते एनर्जी त्यांनी एवढा स्पेशल चहा बनवलाय, उगाच गार झाल्यानंतर चांगला नाही लागणार ना नंतर. एनर्जी. ठीक आहे, घ्या आणि काम करता करताच प्याच्या. सावकाश. स्वादृष्ट माल आहे. सावी मॅडम सावी मॅडम कशाला स्वतःहून चहा बनवताय? पाहिजे असेल तर मागवायचा ना. दुसऱ्या कुणासाठी तर बनवत नसतील ना.
कसला विचार चाललाय? ते कोणासाठी चहा बनवत असतील याचा. काय? कोण कोणासाठी चहा बनवतोय? धैर्य करताय. कोणासाठी? तोच तर विचार करतेय. अगं मग हा विचार करत बसण्यापेक्षा सरळ त्याला विचारायचं ना. तेच विचारत होते, पण विचारण्याआधीच त्यांनी माझा कॉल कट केला. चहा तर ते काही स्वतःसाठी बनवत नाहीये, हे मात्र फिक्स आहे. तुम्हाला भाजलं नाही ना? नाही, मी ठीक आहे. नशीब. तुम्ही जरा मागवा, मी हे पुसून घेतो. नाही हा थांबा. सावे बघ, एवढा मोठा माणूस फरशी पुसणार. एक काम करते, मी पुसते. हा रीना, कामात कोणी मोठं आणि छोटं नसतं. आणि मगाशी त्यांनी त्या कागदावर सही केली, विसरलीस का तू? हा, आणि तुम्ही नियम लक्षात आहेत ना तुमच्या? आणि अजून एक, या सांडलेल्या चहाकडे बघून अजून काहीतरी आठवलं का तुम्हाला? सांडला चहा. बरं आता एक काम कर, पुसून घे हे सगळं. मी घेतो पुसून. साव्या, अगं जाऊ दे की, काय होतं एवढं पुसलं तर. थांब जरा.